सर्वात महत्त्वाचा दुर्दैवाने न बोलले जाणारा विषय आहे. म्हणजे ते दिसतंय आपल्याला पण त्याच्यावर कोणी बोलत नाही. खरं तर हे दुनिया जी आहे ही तरुणाईची आहे. होप जी म्हणतात, आयुष्य जगायला काय पाहिजे तरुणाईला, की मी आता 25व्या वर्षी हे करणार, 30व्या वर्षी हे करणार, पण तो त्यांना ती जी होप आहे, ती आशा आहे, ती दिसतच नाही आहे. आपल्याकडे काय झालं आहे, फार अशा प्रौढ किंवा म्हाताऱ्या व्यक्ती या सगळ्या लिडरशिप रोलमध्ये आल्या आहेत आणि त्यांना तरुणाईची जी मानसिकता, जसं तू मगाशी म्हटलं, ती समजत नाही आहे. व्यवस्थेमध्ये इतका गोंधळ आहे आणि जिथे गोंधळ असतो तिथे तुम्हाला पीस ऑफ माइंड राहत नाही. जिथे गोंधळ असतो तिथे तुम्हाला शाश्वती नसते. करिअरमधली आव्हाने आणि आपल्याला येणारा ताणतणाव हा तर सध्या एक चर्चेचा विषय बनला आहे. अनेक घटना घडत आहेत या रिलेटेड. सो आज आपल्यासोबत याच विषयावरती आपल्याला सखोल मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉक्टर रुशाली राऊत आज आपल्यासोबत आहेत. तर आज आपण जाणून घेऊया त्यांच्याकडे सध्या ज्या मानसिक तणावामुळे लोक ज्या आजारांना सामोरे जात आहेत ते आज आपण त्यांच्याकडून या विषयाबद्दल माहिती घेणार आहोत. नमस्कार मॅडम, तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. सध्या जी देशातली परिस्थिती आहे आणि तरुणाई व्यवस्थेवर जे प्रश्नचिन्ह उभे करत आहे, तर तरुणाईची एकंदरीत मानसिकता सध्या काय आहे, त्यांच्या मनावरती काय परिणाम होतोय, काय सांगाल याच्याबद्दल? सर्वप्रथम मॅक्स महाराष्ट्राच्या टीमचे आणि तुमच्या सगळ्यांचे मला इथे बोलवल्याबद्दल आभार. मी मॅक्स महाराष्ट्रासोबत जवळपास 2020 पासून असोसिएट आहे आणि माझा पहिल्यांदा बोलण्याची संधी मला मॅक्स महाराष्ट्राने दिली आहे. म्हणजे 2020ला मी खरोखर खूप ऑकवर्ड होते, ह्याच्या सगळ्या याच्यामध्ये नवीन होते, पण त्यावेळेला अर्थात गरजही होती आणि टीमनी मला चान्स दिला आणि आज मला असं वाटते 6-7 वर्ष आपण एकत्र काम करतोय. त्यामुळे सर्वप्रथम तुमच्या सगळ्या टीमचे धन्यवाद. आता हा जो मुद्दा आपण आज बोलणार आहोत, की तरुणाईची मानसिकता किंवा तरुणाईचे प्रश्न, तर हा अर्थात सर्वात महत्त्वाचा आणि दुर्दैवाने न बोलले जाणारा विषय आहे. म्हणजे आपल्या आजूबाजूला असं म्हणतात ना, एलिफंट इन द रूम, म्हणजे ते दिसतंय आपल्याला पण त्याच्यावर कोणी बोलत नाही. हां, आणि खरं तर हे दुनिया जी आहे ही तरुणाईची आहे. म्हणजे जे 18, 19, 20, 30च्या आतले जे तरुण आहेत त्यांची ही दुनिया आहे, त्यांच्याकरता आहे. त्यांनी गोष्टी करायला पाहिजे, त्यांचे ट्रेंड असायला पाहिजे, त्यांचा व्होट म्हणजे त्यांचं जे मत आहे ते महत्त्वाचं आहे. दुर्दैवाने असं होत नाही आहे. आपल्याकडे काय झालं आहे, फार अशा प्रौढ किंवा म्हाताऱ्या व्यक्ती या सगळ्या लिडरशिप रोलमध्ये आल्या आहेत आणि त्यांना तरुणाईची जी मानसिकता, जसं तू मगाशी म्हटलं, ती समजत नाही आहे. बरोबर. म्हणजे ते वोटिंग बँकच नाही आहे फक्त तरुणाईला इतके प्रश्न आहेत. म्हणजे अगदी शिक्षणापासून त्यांचं नोकरी, करिअर, त्यांचं आर्थिक नियोजन, त्यांचं लग्न, लग्नानंतर मुलं, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आता तरुणाईसमोर समस्या आहेत. ह्या करता नॉर्मल गोष्टी आहेत ज्या एका नॉर्मल क्रमाने व्हायला हव्यात, पण त्या तशा होत नाही आहेत. आणि ते आपल्याला का दिसतं? आपल्याला जे मानसिक आरोग्याचे प्रॉब्लेम्स वाढलेले दिसतात, तरुणाईच्या आत्महत्या खूप मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत, तर ह्या सगळ्यातून ते आपल्याला एक इंडिकेटर मिळतं की ऑल इज नॉट वेल. मग आपण काय करायला हवं? पण दुर्दैवाने आपल्याकडे जी पालकांची वृत्ती आहे, मी पूर्णपणे दोष राजकीय नेत्यांना देणार नाही, कारण पालकांची जी वृत्ती आहे ती वृत्तीच अशी विचित्र आहे की त्यांना संस्काराच्या नावाखाली मुलांना दाबून ठेवणं किंवा त्यांची जी स्वप्न पूर्ण झाली नाहीत ती म्हणजे मुलांच्याद्वारे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणं, की मेरा बेटा इंजिनियर बनेगा. हां, मी नाही बोललो, मुलगा होईल. आणि या सगळ्या याच्यामध्ये प्लस जी आपली राजकीय अस्थिरता आहे सध्या आणि इकॉनॉमिकल आपलं जे ब्रेकडाऊन झालं आहे, त्या सगळ्या याच्यामध्ये जी मुलांना नोकरीची शाश्वती होती ती कुठेच नाही आहे. एज्युकेशन सिस्टीम आपली गडबडलेली आहे आणि होप जी म्हणतात, आयुष्य जगायला काय पाहिजे तरुणाईला, की मी आता 25व्या वर्षी हे करणार, 30व्या वर्षी हे करणार, पण तो त्यांना ती जी होप आहे, ती आशा आहे, ती दिसतच नाही आहे. त्यामुळे त्याचं जे काही आपल्याला आता आक्रोश दिसतोय तरुणाईचा, तो ह्या सगळ्या समस्यांमधूनच आला आहे. आणि तुम्हाला असं कुठेतरी वाटतं का की आता सगळेजण जी तरुणाई आहे, जी त्यांचा प्लॅन ठरवलेला असतो की मी 25 मध्ये जॉब करणार, 30 मध्ये लग्न करणार, त्याचं कुठेतरी बर्डन घेऊन ती लोक डिमोटिवेट होतात. त्या गोष्टी जर नाही घडल्या वेळोवेळी त्या एजनुसार, तर त्याचा कुठेतरी ताण येतोय तरुणाईवरती. काय वाटतं? हो, येतो आहे. मी ज्या पिढीतून आली आहे, मला आता 20 वर्ष झाले काम करते आहे आणि मी जे माझ्या मित्रमैत्रिणींचं किंवा माझं जे करिअर झालं किंवा लाईफचे जे स्टेजेस तू सांगितल्यात की नोकरी, लग्न, मुलं, बाळं, त्यावेळेला फार सहजतेने झाल्यात लोकांच्या 30व्या वर्षीपर्यंत. आय एम टॉकिंग अबाउट 2006-2007.
पण आता जे होतं आहे ना, ह्या मुलांना शिक्षणापासूनच त्यांचे अडथळे किंवा म्हणजे अशा समस्या आहेत त्या मुलांसमोर की ज्या त्यांनी कधी विचारच नव्हत्या केल्या किंवा त्यांच्या पालकांनी पण कधी विचार नसेल केला. आणि ह्या मुलांच्या समस्या नाही आहे, या व्यवस्थेच्या समस्या आहेत. तर मुलं त्याचा बळी ठरतात आहे. हां, बळी तर ठरतात. पण अशा वेळी तुम्ही तरुणाईला काय सजेशन द्याल आणि कुठल्या अँगलने विचार करायला पाहिजे? पॉझिटिव्ह थिंकिंग याच्यामधून, ह्या सगळ्या परिस्थितीमधून पॉझिटिव्ह थिंकिंग करण्यासाठी त्यांना तुम्ही एक मूळमंत्र असतो ना, तो तुम्ही काय देण्याचा थोडक्यात प्रयत्न कराल? मला खरं तर तरुणाईची दया येते, कारण मी एक प्रोफेसर पण आहे, मी शिकवते पण, विजिटिंग प्रोफेसर आहे, मी मेंटॉर पण आहे, स्टुडंट मेंटॉर. आणि ज्यावेळेला माझे स्टुडंट्स येतात माझ्याकडे, मी त्यांचं एकंदरीत वागणं किंवा त्यांची जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा त्यांचं एकंदरीत जी मानसिकता किंवा एक कॉन्फिडन्स असतो ना, तुम्ही म्हणतात ना की जवानी दिवानी, असं सळसळतं एकदम उत्साह असतो की नाही आपल्याला हे करायचं आहे, ते मला कुठेतरी कमी झालेलं दिसतं. म्हणजे 18-19व्या वर्षी अँटी डिप्रेशन, अँटी एन्झायटी या गोळ्या घेणारे माझे मित्र, म्हणजे माझे स्टुडंट्स आहेत. हे आमच्या वेळेला असं काही नव्हतं. आम्हाला डिप्रेशन 18व्या वर्षी माहीतच नव्हतं. आता 10 वर्षापासून ते म्हटलं तर 30 पर्यंत, 30च्या पुढे एकंदरीत डिप्रेशन हे कॉमन झालं आहे. तर डिप्रेशन येऊ नये यासाठी एक काही छोटीशी टिप देऊ शकाल? नाही, इतकं सोपं नाहीये ते. डिप्रेशन येऊ नये, डिप्रेशन येण्यासारखी परिस्थितीच आहे सध्या. म्हणजे इतकं व्यवस्थेमध्ये इतका गोंधळ आहे, आणि जिथे गोंधळ असतो तिथे तुम्हाला पीस ऑफ माइंड राहत नाही. जिथे गोंधळ असतो तिथे तुम्हाला शाश्वती नसते. उद्याची काय शाश्वती आहे? उद्या काय होईल? इथे ॲक्सिडेंट झाला, कुठे गेलो. आता काल आपली दिल्लीची घटना घडली, ते हॉटेलमधली. कुणाला माहीत होते की त्या बिचाऱ्यांना तिथे जाऊन हे होणार आहे. म्हणजे ते एक मूवी आहे ना, कुठला त्याला इंग्लिशमधला एक मूवी आहे, फायनल डेस्टिनेशन नावाचा. त्याच्यामध्ये मृत्यू त्या व्यक्तीचा पाठलाग करत असून त्याला कुठेतरी गाठतो, अशा स्टोरी आहे. तसं भारतामध्ये चित्र आहे. त्यात व्यवस्था, बाकीचे जे इन्स्टिट्यूशन्स म्हणतात ते कोलमडले आहेत. या सगळ्या याच्यामध्ये जर तुम्ही विचार कराल तर हे आपल्याला शाश्वती नाही आहे, आपल्याला आशा नाही आहे. तर मग डिप्रेशन तुम्हाला हमखास येणार. डिप्रेशन येणार, अँझायटी येणार, म्हणजे तुम्हाला भविष्याची चिंता आहे की काय होईल काय होईल. तर आता ह्या सगळ्या गोष्टींचा लॉंग टर्म सोल्युशन काढावं लागेल. याच्यावर असं 1 मिनिटामध्ये जो चटपटीत उपाय म्हणतात तसा आता काही नाही आहे. त्यामुळे लॉंग टर्म सोल्युशन आता हे हा बराच मोठा विषय आहे. आणि आता सध्या बघा नीटची एक्झाम झाली आणि नीट पेपर फुटी तर प्रकरण खूप मोठं गाजलं आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी अपयश डोळ्यासमोर दिसते हे त्यांना कळलं. अनेकांची स्वप्न मोडून गेली आणि सुसाईड केलं. तर अशा परिस्थितीमध्ये पालकांनी कशी ती परिस्थिती हाताळली पाहिजे यासाठी तुम्ही काय सांगाल थोडंफार? म्हणजे पालकही सतर्क होतील आणि जे विद्यार्थी असा विचार करतात की आता माझं पुढे, आता पेपर तर फुटी झाली आहे, पुढे माझं काही करिअर नाही आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी काय सांगाल? त्यांनी म्हणजे परिस्थिती एकंदरीत कशी हाताळली पाहिजे विद्यार्थ्यांकडून आणि पालकांकडून? ह्या सगळ्या विद्यार्थ्यांशी मी रिलेट करू शकते, कारण मी पण स्वतः सायन्सचे स्टुडंट आहे. आणि आम्ही पण ज्या वेळेला या 10वी 12वीच्या परीक्षांमधून गेलो त्यावेळेला हे अशा पद्धतीचं प्रेशर आम्ही अनुभवलं आहे. आणि हे प्रेशर अर्थात तुम्हाला त्यांचे जे पालक असतात, अर्थात माझे पालक ते मला द्यायचे नाही, पण अनेक पालक, जसं आपण म्हटलं ना की पालकांची ही अपेक्षा असते की मुलांनी त्यांची परिस्थिती बदलवावी. म्हणजे मुलांनी चांगले मार्क मिळवावे, मुलांनी चांगल्या नोकऱ्या कराव्या आणि घरात पैसे आणावे किंवा आपली परिस्थिती बदलावी. आणि या सगळ्या याच्यातून जे त्याला म्हणतात ना जीवघेणी स्पर्धा सुरू होते. तर कॉम्पिटिशन शिकवली जाते. जसं ते आपल्यामध्ये मोठेगावकरचं क्लासेसचं पण बाहेर आलं ना, आपण क्लासेसचं स्वरूप पण बघितलं की त्या क्लासेसमध्ये काय शिकवलं जातं. तर ही जी एकंदरीत शिक्षण व्यवस्था आहे, पालकांची मनोवृत्ती आहे, ती अशी आहे की मुलांनी म्हणजे त्यांनी जे जसं सांगावं तसं वागावं. मुलांना स्वतःचा काही विचार नाही आहे, मुलांना स्वतःच्या काही चॉईसेस नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहणं आणि खूप शांतपणे काम करणं. की एक असतं ना की तुम्हाला आवडतं ते काम करा, किंवा समजा आवडतं काम नाही मिळालं तर जे करता आहेत ते तुम्ही शांतपणे किंवा अगदी एक समाधानाने करत राहू शकाल. एक सॅटिस्फॅक्शन राहील, जॉब सॅटिस्फॅक्शन राहील. आपल्या इथे असं आहे की ज्याचा ट्रेंड असतो त्याच्या मागे लोक धावतात. उदाहरणार्थ IT इंडस्ट्री, म्हणजे गेल्या मी पण IT मधलीच व्यक्ती आहे, त्यामुळे मी या सगळ्या गोष्टी बघितल्या आहे की लोक फक्त पैशाकरता IT इंडस्ट्रीमध्ये येतात, मॅक्झिमम लोक, आणि मग बाकीच्या क्षेत्रामध्ये मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. तर ही आपल्याकडची मुळात ती सुरुवात जी आहे ना ती घरातल्या लोकांच्या, म्हणजे आमच्या एक प्रोफेसर म्हणायच्या की मुलांचं नाही पालकांचं काउन्सिलिंग करायला पाहिजे. राईट. पालकांना हे सगळं, आपल्याकडे संस्कार आणि आईबाप म्हणजे दैवत असल्यासारखं जे म्हणतात ना की आईबाबांनी शोषणही केलं किंवा काहीही केलं पण आईबाबांच्या विरुद्ध जायचं नाही. आणि त्यात जातीचा पण खूप मोठा फॅक्टर आहे. म्हणजे जात
आपण आपल्याकडे माहिती आहे कसं वास्तव आहे जातीचं. तर ह्या सगळ्या याच्यामुळे मुलांवर प्रेशर येतं. त्यामुळे ते शिक्षक, आणि आता शिक्षक पण पूर्वीसारखे राहिलेले नाही आहेत, फार कमर्शियल झालं आहे सगळं. त्यामुळे शिक्षक आणि पालक या लोकांचं काउन्सिलिंग व्हायला हवं. यांना सांगायला हवं की तुम्ही मुलांकडून नक्की काय करता. म्हणजे परीक्षेत मार्क नाही मिळाले म्हणून आत्महत्या तर कोणीच करू नये अशी कुठलीच परिस्थिती नसते. त्यामुळे मी सगळ्यांना आता या माध्यमाद्वारे सांगण्याचा प्रयत्न करील. कोणीही माझं ऐकत असेल त्यांनी, मी या सगळ्या याच्यातून गेली आहे आणि मार्क हे फार विशेष तुमच्या आयुष्यात कामात येत नाही. आणि सध्याचं जे जग आहे, AI चं जग आहे, किंवा सगळ्या गोष्टी चेंज होतात, डायनॅमिक्स चेंज होत आहेत. अशा वेळेला तुम्हाला जे सॉफ्ट स्किल्स म्हणतात त्याला, म्हणजे तुम्ही रिलेशनशिप मॅनेजमेंट कसं करता, जसं सेल्फ रेग्युलेशन कसं करता, झोपता की नाही नीट. म्हणजे आजकाल Gen Zमध्ये झोपण्याचा तर फार मोठा इश्यू आहे. तर सकाळी रात्री त्याच वेळेला झोपून सकाळी एका वेळेला उठणं आणि दिवसभरातले कामं कंप्लीट करणं हा सगळ्यात मोठा स्किल सेट आहे सध्याचा. त्याच्यामुळे इमोशनल रेग्युलेशन हे फार महत्त्वाचं आहे. आणि फार प्रेशर घेऊन उपयोग नाही की एक विशिष्ट नंबर माझ्या आयुष्यात मला मिळाला नाही तर मला काही म्हणजे ते संपलं आयुष्य असं होत नसतं. आणि अशा सिच्युएशन वारंवार येतात. प्रत्येक वेळेला काहीतरी चॅलेंज असतं, मग ते आपण नाही करू शकलो म्हणजे आपण आपलं किंमतच नाही, काही जगण्याची आपली लायकीच नाही असं होत नाही. आयुष्य फार मोठं आहे आणि ते एका परीक्षेपुरतं नक्कीच मर्यादित नाही आहे. आणि हे म्हणजे या मुलांनी समजायला पाहिजे की ही सगळी जी व्यवस्था आहे ही अशी या पद्धतीची आहे, गोंधळलेली आहे, जी विद्यार्थ्यांचा विचार करत नाही. त्याच्यामध्ये दया, करुणा, सहानुभूती अजिबात नाही आहे. अशा लोकांकरता आपण आपला जीव द्यायचा का? आपला जीव इतका स्वस्त आहे का? बरोबर. म्हणजे पालकांनी कुठेतरी त्यांचा प्रभाव जो आहे त्यांच्या मुलांवरती, त्यांची जी स्वप्न पूर्ण करण्याची एक चढाओढ आहे ती कुठेतरी बंद केली पाहिजे. आणि विद्यार्थ्यांनी म्हणजे जे की तरुणाई आहे त्यांना जी फील्ड आवडते ती निवडून त्यांनी समाधानी जगावं असं तुम्ही समाधानी जगावं. कारण मग हे सुसाईड वगैरे उगाच होणार नाहीत, राईट? नाही. आणि आई वडिलांना त्यांचं मूल जाणं याच्यासारखं दुसरं दुःख नाही. मी कोणालाही म्हणजे कोणावरही वेळ येऊ नये की आम्ही आमच्या घरामध्ये बघितलं आहे की मुलगा असो किंवा मुलगी जर गेली तर त्या आईवडिलांवर हा सगळ्यात मोठा भार असतो खांद्यावर. त्यामुळे प्लीज आईवडिलांचा विचार करून, या सगळ्या दृष्टीने विचार करून, आणि काउन्सिलिंग जरूर घ्या. तुम्हाला असे विचार येत असतील मनामध्ये किंवा अशा काही समस्या असतील तर बोला. कुठलीच समस्या काही फायनल नाही आहे आणि आपण सगळेच जण एकाच पद्धतीच्या म्हणजे सगळ्या आयुष्याच्या व्यथेतून जात आहोत. त्यामुळे बोला, मदत घ्या. मदत घेणं फार सगळे घेतात, आम्ही पण घेतली आहे. बरोबर. आणि दुसरा प्रश्न म्हणजे माझा असा आहे की आधीची जी पिढी होती ती आणि आता जेनझी, ह्या दोन्ही पिढींमध्ये कुठेतरी म्हणजे जेनझी पिढी जी आहे ती लगेच निराश होऊन कुठेतरी या गोष्टीकडे जास्त वळतीये का? म्हणजे त्यांची मानसिकता आणि आत्ताची जी लोक आहेत त्यांची मानसिकता याच्यामध्ये काय? भारतामध्ये आणि महाराष्ट्रात देखील 15 ते 29 या वयोगटातील तरुणाईचं आत्महत्येचं प्रमाण जास्ती आहे. त्याच्यामध्ये म्हणजे त्यात आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, IT मध्ये किंवा जे कॉर्पोरेटमध्ये लोक बर्नआउट आणि स्ट्रेसमध्ये आत्महत्या करतात तो एक प्रकार. आणि तिसरा हा प्रकार की 15 ते 29च्या वयोगटातल्या मुलामुलींच्या आत्महत्या, प्रेम संबंध आणि त्यात रिलेशनशिपचे इश्यूज आहेत. कुठले त्यांना नकार सहन होत नाही. त्यामुळे नकार पचवायला शिका, पहिली गोष्ट. आणि रिलेशनशिप एकातून दुसरी, दुसऱ्यातून तिसरी हे जे लोक करत असतील त्यांना मी सांगू इच्छिते की ते एक प्रकारचं व्यसन आहे, ते अडिक्शन आहे. रिलेशनशिपमधून तुमचा मनातला जो काय एम्प्टीनेस आहे, मनातलं दुःख आहे, खालीपण आहे मनातलं, ते काही जात नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःवर काम करा. आधी स्वतःसोबत खुश राहायला शिका. स्वतःचे जे काही तुमचे स्ट्रेंथ आहेत, तुमच्या वीकनेसेस आहेत ते सगळं जाणून घेऊन, आणि त्याच्याकरता आता किती गोष्टी उपलब्ध आहेत इंटरनेटमुळे. तुम्हाला सगळ्या आमच्या वेळेला एवढं काहीच नव्हतं. त्यामुळे स्वतःला आहे तसं स्वीकारणं, त्याच्यावर काम करणं आणि स्वतःसोबत राहणं, स्वतः खुश राहणं हे महत्त्वाचं आहे. कारण रिलेशनशिप हे तुमचं बँडेज नको व्हायला. राईट. बरोबर ना? बरोबर, अगदी बरोबर. आणि काय सजेस्ट म्हणजे त्यांना काय एक तुम्ही त्यांचा आत्मविश्वास वाढावा की आता डिमोटिवेट होऊन लोक म्हणजे जी तरुणाई आहे ती लगेच डिमोटिवेट होऊन शेवटचा पर्याय हा एकच चॉईस करते की चला आता काही होत नाही, आपण सुसाईड करूया, हा एकच शेवटचा. तर त्याच्यामधून तुम्ही त्यांना काय सजेस्ट कराल की म्हणजे स्वतःची लाईफ कशी जगायला पाहिजे त्यांनी, की त्यांचं हा एक जो डिप्रेशन हा पार्ट आहे तो पूर्णतः नाही जात पण तो टाळून कशी लाईफ चांगली करता येईल, त्याच्यासाठी तुम्ही त्यांना काय गायडन्स कराल आपल्या तरुण पिढीला? तरुणाईसमोर आलेल्या ज्या समस्या आहेत ना त्या खरंच खूप भयंकर आहेत. त्यांच्या वाट्यालाही यायला नको होतं, पण आता जर तुमच्या वाट्याला आल्या आहेत तर त्याला तुम्ही सामोरे जायला शिका.
तुम्ही त्याच्यापासून पळून जाण्याचा किंवा आणखी व्यसनाच्या मार्गाने किंवा आत्महत्येच्या मार्गाने जाणं म्हणजे हा पळपुटेपणा आहे. तुम्हाला ते फेस करायचं आहे, त्याला स्ट्रगल करून त्याच्यावर मात करायची आहे आणि परिस्थिती बदलायची. परिस्थिती बदलते. आपण अनेक इतिहासामध्ये बघितले, अनेक देश असे होऊन गेले आहेत, त्यामध्ये तरुणाईनीच परिस्थिती बदलवली आहे. त्या तरुणाईने जर आत्महत्येचा मार्ग पत्करला असता तर ते देश पुढे गेले असते का? आणि तरुणाईमध्ये शारीरिक आणि मानसिक ताकद ही एका 60 वर्षाच्या 70 वर्षाच्या वयस्कर व्यक्तीपेक्षा खूपच जास्ती असते. ते वयच तुमचं क्रांती करण्याचं असतं, नवीन गोष्टी करण्याचं असतं, है ना. तुमचा असा सळसळता उत्साह असतो. मग डिप्रेशन कशाला आणायचा? जोर आहे, आपण परिस्थिती बदलू शकतो. आणि सध्याच्या काळात जे युवकांसमोर म्हणजे कोणतीशी प्रमुख कारणं आहेत, जी मानसिक आव्हानं आहेत, ज्याच्यामुळं हे सगळं करायला एक आपली जी हे आहे ती बळावते शक्ती, की आपल्याला बाबा हेच केलं पाहिजे. त्यांची मानसिकता एक कशी असते, म्हणजे कशी तयार होत जाते. आता डिमोटिवेशन येतं, त्यामुळं त्यांची मानसिकता त्या काळात काय असते आणि ते कसं पुढे सर्वाइव्ह करू शकतात? मी जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे आपली परिस्थिती खरंच वाईट आहे. आपल्याला माहिती आहे की आपण म्हणजे सिस्टीम जवळपास कोलॅप्स होण्याच्या मार्गावर आहे. आणि अशा याच्यामध्ये सिस्टीम जर कोलॅप्स होत असेल तर सिस्टीमला आपण हातावर उचलून धरणं आणि त्याला परत तयार करणं, बिल्ड करणं गरजेचं आहे. ती सिस्टीम अंगावर पडून स्वतःचा जीव गुदमरून जाणं हा काही शूरपणा नाही आहे. त्यामुळे तुम्हाला सिस्टीम उचलून धरायची आहे. तर मी हेच सांगेल की हिंमत ठेवा, आशा ठेवा, परिस्थिती बदलते. आणि तुम्हीच बदलू शकता परिस्थिती, इतर कोणी नाही बदलू शकणार. 40च्या वर गेले आहे त्यांच्यामध्ये फायटिंगचं ताकद जरा कमी असते. जे 25चे आहेत, 18चे आहेत, त्यांच्यात सगळ्यात जास्ती ताकद आहे. आणि हे जे आपले तरुण पिढी की असं करायला प्रबळ होतात, म्हणजे त्यांच्यावर एक प्रेशर येतं की आपण करावं. तर सोशल मीडियाचा याच्यावरती इफेक्ट होतो का? आणि सोशल मीडियावरती हे बघून काही लोक सुसाईड करायला प्रवृत्त होतात. तर सोशल मीडियाचा कसा इफेक्ट होतो त्यांच्यावरती, किंवा सोशल मीडिया कितपत वापरावा, किंवा त्यातलं कुठल्या गोष्टी बघाव्यात, कुठल्या गोष्टी बघू नयेत, ज्याच्यामुळं ह्या गोष्टी होणार नाहीत, त्याबद्दल काय सांगाल? सोशल मीडियावर मी बऱ्यापैकी लिहिलं आहे. इंटरनेट आणि सोशल मीडिया दोन्ही, आणि इवन मॅक्स महाराष्ट्रावर पण माझे बरेच व्हिडिओज आहेत या विषयावर, ते जरूर बघा. सोशल मीडिया हा एक प्रकारचं व्यसन, म्हणजे त्या व्यक्तीला व्यसनी बनवण्याचं साधन आहे, एक टूल आहे ते. आणि ते तशाच पद्धतीने डिझाईन करण्यात आलं आहे, विशेष करून इंस्टाग्राम, यूट्यूब. आणि अडिक्टिव्ह आहे तो त्याचा पॅटर्न. आणि ते जे पर्सिव्हेसिव्ह डिझाईन टेक्निक म्हणून आहे, त्यानुसार त्याचं प्रॉपर त्यांनी सायकोलॉजिस्ट वगैरे यांचा आधार घेत त्या गोष्टींचं डिझाईन केलं आहे. त्यामुळे तुम्ही मुळात सोशल मीडिया हे 18पर्यंत वापरायलाच नको. आणि बऱ्याचशा देशांमध्ये त्याच्यावर आता बंदी घालण्यात आली आहे. 16च्या खाली ते सोशल मीडिया वापरू देत नाही. आणि वापरायचं असेल तर त्याला माइंडफुली वापरा, म्हणजे विचारपूर्वक वापरा. आणि त्यांनी खरंच असं आहे की तुमचं ब्रेन एकदा डॅमेज झालं ना सोशल मीडियाच्या यूजमुळे, अति वापरामुळे, ते रिव्हर्स करता येत नाही. तशी कुठली औषधं उपलब्ध नाही आहे. ओके. आणि डिप्रेस्ड असलेल्या व्यक्तीने सोशल मीडिया वापरावं नाही, त्यांनी त्याच्यापासून हे घ्यावं, ब्रेक घ्यावा. आणि मुळात डिप्रेशन हे सोशल मीडियामुळे येऊ शकतं. अँझायटी पण येते सोशल मीडियामुळे. आपण सतत गोष्टी बघत असतो ज्या आपल्याला चकचकीत दिसतात. आता मी इथे आज घ्यायला आली आहे, तर लोकांना वाटतं की बाबा हे इथे येणं म्हणजे खरं तर खूपच मोठी उपलब्धी आहे, किंवा खूप ग्लॅमरस वाटतं त्यांना प्रत्येक गोष्ट. पण त्याच्यामागे किती कष्ट आहे, किती वाचन आहे. आज मी प्रवास करून आली आहे इथे. तर ह्या बऱ्याचशा त्यातल्या ज्या म्हणजे त्या फ्रेमच्या पाठीमागचे जे आहे अंधार, तो लोकांना दिसत नाही. त्याच्या मागचे कष्ट त्यांना दिसत नाही. त्यांना चकचकीत दिसतं. आणि ते चकचकीत बघितल्यानंतर आपल्याला म्हणजे आम्हाला पण येतं की आपल्यापाशी ह्या गोष्टी नाही आहेत. मग ही व्यक्ती किती छान फिरायला जाते, ही व्यक्ती किती छान छान गोष्टी वापरते. तर कंपॅरिझन हा त्यांचा आत्मा आहे. आणि कंपॅरिझन तुमच्यामध्ये जेलसी क्रिएट करतं. जेलसीमधून तुमचे रिलेशनशिप खराब होतात, तुमची स्वतःबद्दलची भावना खराब होते. त्यामुळे तुम्ही रिअलिस्टिक राहा. आणि रिअलिस्टिक राहण्याकरता तुम्ही फेस टू फेस कम्युनिकेशन करा. लोकांशी प्रत्यक्ष जाऊन बोला. आणि 5 प्रत्यक्षातली नाती ही तुमच्या 1 लाख 2 लाख सोशल मीडिया फॉलोअर्सपेक्षा खूपच जास्त महत्त्वाची आहे. सोशल मीडिया हा आभास आहे. याच्यावर तर मी बरंच माझ्या सगळ्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिलं आहे. आणि माझ्या लिखाणातून पण बऱ्याच वेळा सांगितलं आहे की सोशल मीडिया हा कसा काम करतो. तो तुम्हाला पूर्णपणे जे म्हणतात ना विकृत बनवू शकतो. त्याच्यात तेवढी ताकद आहे, बनवत आहे ते लोकांना विकृत. आणि आत्ताची जी पिढी आहे, म्हणजे आधी आता तुम्ही एवढ्या केसेस हँडल केल्या असतील जे तुमच्याकडे डिप्रेशनचे पेशंट येतात,
तर आधी डिप्रेशन होतं का? म्हणजे डिप्रेशन आता हा शब्द एवढा कॉमन Common झालाय ना, ते अगदी छोट्या 10 वर्षाच्या मुलापासून ते 18 वर्ष सगळे काही झालं तरी डिप्रेशन आधीच्या लोकांना येत होतं का? ते कुठल्या स्वरूपात होतं आणि आत्ताचं स्वरूप तर आपल्याला माहिती आहे कुठल्याही गोष्टीचं. मुलं मुली किंवा महिला पुरुष डिप्रेशन येतात. आधीची परिस्थिती डिप्रेशनची कशी होती आणि आत्ताची ती कशी पुढे वाढत गेली याच्याबद्दल काय सांगा? डिप्रेशन हे आधी पण होतं आणि पुढे पण राहील. परिस्थिती कशी आहे आणि ते लोक परिस्थिती कशी हाताळतात याच्यावर ते सगळं आहे. याच्यामध्ये थोडासा तुमच्या पर्सनॅलिटीचा पण भाग येतो. म्हणजे कोणाची पर्सनॅलिटी कशी असते, कोणाची कशी असते. तर काही जे कमकुवत मनाचे व्यक्ती असतात त्या डिप्रेशनसारख्या ज्या मूड डिसऑर्डर आहे त्याला लवकर बळी पडतात. आणि जे अर्थात थोडे स्ट्रॉंग असतात तर ते डिप्रेशनवर मात कशी करायची, आपल्याला हे थॉट्स येत आहेत, निगेटिव्ह थॉट्स येत आहेत, मग हे काय येत आहेत बा, मग याच्यावर उपाय काय आहे, हे प्रयत्नपूर्वक विचार करून त्यावर उपाय करतात. तर हा आहे. तर तुम्हाला जर डिप्रेशनवर मात करायची असेल तर त्याच्यावर तुमची रेग्युलर झोप, मोबाईल सोशल मीडियाचा कमी वापर, चांगलं अन्न आणि व्यायाम हा फ्री अँटी डिप्रेसंट आहे. तुम्ही रनिंग करा, योगा करा. योगाचं ब्रिदिंगचे जे पॅटर्न सांगितलं योगामध्ये, कपालभाती आहे किंवा अनुलोम विलोम आहे, ह्या सगळ्यातून तुमची जी नर्वस सिस्टीम आहे ती रेग्युलेट होते. तुमचं मेंदू शांत होतो. मेंदूला प्रेझेंटमध्ये राहायला आवडतं. डिप्रेशन तुम्हाला पास्टमध्ये घेऊन जातं, एन्झायटी तुम्हाला फ्युचरमध्ये घेऊन जाते. तुमचा पुढचा विचार करतं काय होणार. पण हे जे आहे काही ते इथेच आहे. त्याच्यामुळे माइंडफुलनेसची प्रॅक्टिस करा. वाचन फार महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्या गोष्टींमुळे बेसिकली रिलेशनशिपचा जो पार्ट आहे तर तो तुमचा चांगला राहतो. म्हणजे तुम्ही स्वतःशी खुश राहता, तुमच्या आजूबाजूची नाती तुमच्यामुळे खुश राहता, तुम्ही चिडचिड कमी करता, तुमचे मूड स्विंग्स कमी येतात, तुमची प्रोडक्टिव्हिटी चांगली असते, तुम्ही लोकांसाठी अवेलेबल असता आणि तुम्हाला तसे आनंद वाटतो. त्यामुळे सूर्यप्रकाश घेणं किंवा वॉकिंग, जॉगिंग, योगा, वेळेवर अन्न घेणं, रात्री मोबाईलचा वापर न करणं, सकाळी उठल्या मोबाईल न बघणं, घरच्या लोकांशी बोलणं, त्यांच्यासोबत वेळ घालवणं, निसर्गात वेळ घालवणं, छंद असू देणं. तर हा सगळं असं होलिस्टिक अप्रोच ठेवला लाईफचा तर आपल्याला डिप्रेशन आलं जरी काही कारणास्तव तर ते आपल्याला लवकर टाळता पण येतं. ओके, ह्याला जोडूनच एक माझा प्रश्न आहे. सध्याची जी पिढी आहे ती एकटेपणाला कंटाळली आहे आणि काही लोक एकटेपणा हा फ्रेंड्स आहेत राईट तरी सोशल मीडियावर, ते सोशल मीडियावरती फ्रेंड आहेत पण प्रेझेंटमध्ये ते जेव्हा असतात फिजिकली अवेलेबल तेव्हा ते एकटे असतात आणि त्या एकटेपणाचं कुठेतरी बर्डन घेऊन अशा गोष्टी माइंडमध्ये चालत असतात. तर त्यांना काय सजेस्ट कराल? म्हणजे असा एकटेपणाचा प्रभाव कितपत होतो आपल्या मनावरती किंवा आपल्या एक विचारशक्तीवरती? तुमचं जे ऑब्झर्वेशन आहे ते बरोबर आहे. कारण मध्यंतरी एक लेख आला होता कुठल्या तरी इंटरनॅशनल याच्यामध्येच होता की भारतामध्ये लोनलीनेस एपिडेमिक आहे म्हणून. म्हणजे एकटेपणाचा संसर्गजन्य आजार झाला भारतातल्या लोकांना. आणि हा फारच कॉन्ट्रडिक्टरी आहे. भारतातली जी आपण कसं सगळे एकमेकांना इतकी जनता आहे, आजूबाजूला सगळीकडे लोकच असतात आणि तरी तुम्हाला एकटं का वाटतं? तर हे आपल्या एकतर जे काही गेल्या 10 वर्षामध्ये आपल्याला थोडा द्वेष वाढवला गेला आहे, मतभेद वाढले आहेत. आपण कशावरही भांडू शकतो है ना, कशावरही भांडणं असतात आपल्याकडे. म्हणजे कसं झालं की 2 चांगले मित्र असतील ना तरी त्यांच्या अगदी छोट्याशा गोष्टीवरून भांडणं होऊन ते एकमेकांपासून दुरावू शकतात, अशी परिस्थिती आहे. हे इंड्युस्ड आहे सगळं, म्हणजे मुद्दामून टाकण्यात आलं आहे डोक्यामध्ये. त्याचा मेन सोर्स आपल्या न्यूज, ब्रेकिंग न्यूज आणि हे जे सोशल मीडिया, यूट्यूबचे चॅनल्स आहेत, ह्या सगळ्या मोबाईलवरून सगळं येतं आपल्या डोक्यामध्ये. आणि त्यामुळे लोक एकमेकांपासून दूर होऊन त्यांचा अविश्वास झाला आहे. अविश्वास वाटतो की हा माझा, म्हणजे त्यांना मोबाईलवर सगळ्या गोष्टी ChatGPTवर टाकायला सोपं वाटतं पण समोरच्याला वाटत नाही. तर ह्याचा एकच उपाय आहे, तुम्ही लोकांशी बोलायला शिका. तुम्हाला आवडो न आवडो, भांडणं होतात, गैरसमज होतात, तो नात्याचा भाग आहे. लोक परत येतात आपल्या आयुष्यामध्ये, गेलेले लोक परत येतात. आणि मोबाईल हा तुमचा कधीच सोबती होऊ शकत नाही. मोबाईल तुमचा एकटेपणा वाढवतो आणि एकटे राहिलेल्या व्यक्तीला एका दिवसाला 15 सिगरेट्स पिण्यासारखं डॅमेज त्यांच्या बॉडीला होऊ शकतं. म्हणून एकटं नाही राहायचं. आणि तुम्ही आजूबाजूला राहिले की तुमचं सेरोटोनिन बॉडीमधलं वाढतं, ज्याने तुमचा मूड चांगला राहतो. आणि डिप्रेशनमध्ये सेरोटोनिनच कमी होतं. त्याच्यामुळे लोक हवेत आपल्याला. आणि एकटेपणा झालेला माणूस आहे तो नॉर्मल असतो पण त्याला असं वाटायला लागतं की मला काहीतरी झालंय. हा एकटेपणाचा कुठेतरी म्हणजे तो मेंटली डिसऑर्डर, म्हणजे मेंटली त्याचा व्यवस्थित असतो तो
पण त्याला असं वाटतं की मी एकटा आहे म्हणजे मला कुठला तरी आजार झालाय. हां. हे स्वतः एजम करून घेऊन बरेच लोक असे आहेत हां. की जी स्वतःलाच मेंटली डिस्टर्ब असून मला काहीतरी झालंय हा आजार म्हणजे गैरसमजात असतात. तर त्यांना काय सांगाल, म्हणजे असे एकटेपणात राहून त्यांना स्वतःलाच असं वाटायला लागतं मला काहीतरी झालंय, तर अशा लोकांनी त्यांचा माइंडसेट कसा चेंज करावा? एकटं राहू नका. जर तुम्हाला त्रास होत असेल तर पहिले जाऊन बोला. आणि एकटेपणांना आपल्याला काही विचारतात आणि विचार काही सगळे खरे नसतात. हे एक आहे, विचार सगळे खरे नसतात. चुकीचे विचार आले की त्याच्यामुळे चुकीच्या भावना निर्माण होतात आणि त्यातून आणखी प्रकार घडतात. त्यामुळे एकटं राहू नका. ॲक्च्युली मित्रमैत्रिणी जोडणे आणि ते टिकवून ठेवणे, नाती टिकवून ठेवणे, शिक्षक असो, शेजार असो, आपल्या आणखी पुढे परिसरातले लोक असो, प्रत्येकाशी आपली ओळख असणं, नातं असणं गरजेचं आहे. आपण ते मदत मागता आली पाहिजे, आपल्याला मदत घेता पण आली पाहिजे. आपण त्यांनी वीक होत नाही. मदत जर घेतली नाही आपण तर आपण फार असं स्ट्रॉंग झालो आहे बा असं होत नाही. तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजे आणि आपला तोच मूळ, आपल्या म्हणजे मानवी आयुष्याचा तोच मूळ पाया आहे. नाती जोडणं, नाती टिकवणं. आणि ती जमत नसेल तर त्याची प्रॅक्टिस करायला शिका. नक्कीच आपले प्रेक्षक हे बघून जे आहेत, तरुण पिढी जी आहे तर नक्कीच याच्यातून म्हणजे हे तुम्ही जे ज्ञान दिलं, हे सखोल माहिती दिली आहे ती विचार करून नक्कीच त्याचा प्रयत्न करेल की पॉझिटिव्ह थिंकिंगने विचार करणं. आणि याला जोडूनच अजून एक प्रश्न आहे, कारण प्रश्न तर भरपूर सुचत जाणार, कारण एवढे प्रश्न आहेत ना की आपल्या तरुण पिढीला म्हणजे तरुण जी पिढी आहे ती सध्या अशीच विचारात वाहत चालली आहे. तर कुठेतरी असं लोक आहेत जी बेरोजगारी आहे, म्हणजे आता पटकन जॉब मिळत नाही, एज्युकेशन झालं तरी जॉबची कमतरता आहे. तर त्या विद्यार्थ्यांची किंवा त्या युवकाची काय मानसिक हे असते? बेरोजगारी तुम्हाला डिप्रेशनमध्ये ढकलू शकते, हे सायन्स सांगतं. त्यामुळे हा असा प्रश्न आहे ना की हा फक्त मी बोलून किंवा तुम्ही बोलून चर्चा करून सुटण्यासारखा नाही. याचा मूळ जो आहे मुद्दा, आपली राजकीय परिस्थिती, आपली आर्थिक परिस्थिती, त्याच्यावर काम व्हायला हवं आणि त्याच्यामध्ये बदल करण्याचं काम हे तरुणच करू शकतात. म्हणजे कुठेतरी त्यांनी प्रश्न विचारायला हवे, त्यांनी घाबरायला नको प्रश्न विचारायला. त्यांच्या स्वतःच्या हक्काबद्दल प्रश्न विचारणे आणि ते हक्क मागणे आणि ते मिळवणे हा त्यांचा संविधानाने दिलेला अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी तो करायलाच पाहिजे. आता जी तरुणाई आहे जी सतत म्हणजे सोशल मीडियावरती असते, तर अशा व्यक्तींना किंवा अशा ज्या तरुण पिढी आहे त्यांना त्यांचं डेली रुटीन काय ठेवलं पाहिजे की ते डिप्रेशनपासून दूर राहते? त्यांनी खरं तर मोबाईलचा वापर हा व्यसन म्हणून करू नये. लोक करत आहेत मोबाईल आणि सोशल मीडिया, आणि ते एक डिस्ट्रॅक्शन आहे. म्हणजे आपला मूळ प्रश्न वेगळाच आहे पण आपण त्याच्यापासून पळण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि त्याचा तुम्ही दारूचा पण वापर करू शकता, सिगरेटचा वापर करू शकता, गांजा असो किंवा सोशल मीडिया असो. तर आपला मूळ प्रश्न काय आहे आपण बघायला पाहिजे. पळू नये प्रश्नांपासून. प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करावा. त्याला खूप हिंमत लागते, त्याला फार फार कष्ट करावे लागतात, पण वेळ जातो त्याच्यामध्ये. पण तुम्हाला त्याच्यातून तुमचं उत्तर सापडतं आणि व्यसन लागत नाही. त्याच्यामुळे तुमचं एकंदरीत आयुष्यामधले जे प्रश्न आहेत त्याचे नक्की उत्तरं शोधा. स्वतःला त्याच्यामध्ये, त्या प्रश्नांमध्ये हरवू नका. हे महत्त्वाचं आहे, हरवू नका स्वतःला. आणि आईवडिलांना किंवा खुर्चीवर बसलेल्या माणसांना प्रश्न विचारायला अजिबात घाबरायचं नाही. नक्कीच. जाता जाता मॅडम एक क्वेश्चन आहे, शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही लहानांपासून ते तरुणाई आणि वृद्ध यांना एक काय संदेश द्याल? त्यांनी नेहमी ती लोक प्रसन्न राहिली पाहिजेत असा तुम्ही काय त्यांना संदेश द्याल? एकमेकांशी बोला, एकमेकांसोबत वेळ घालवा, मोबाईलचा वापर कमी करा. व्हॉट्सअपवर बोलण्यापेक्षा एकमेकांशी फोन करून बोला, प्रत्यक्षात बोला, व्यायाम करा आणि चांगलं कंटेंट बघा. खूप कंटेंट अवेलेबल आहे आपल्याकडे, पण चांगलं ज्याच्यातून आपल्या मेंदूला चालना मिळते असं कंटेंट बघा. नीट झोप घ्या आणि कुठल्याही पद्धतीचा जातीभेद, धर्मभेद, द्वेष असा पसरवण्याचं काम करू नका. कोणी करत असेल तर त्याला दाद देऊ नका. नक्कीच. तर या होत्या वृषाली राऊत मॅडम, ज्यांनी आपल्याला खूप सखोल मार्गदर्शन केलं आहे आणि प्रसन्न आणि आनंदी कसं राहायचं नेहमीच्या जीवनात ते सांगितलं आहे. तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघा आणि अशाच व्हिडिओसाठी मॅक्स महाराष्ट्राला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा.